मंडळी, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण तिरंगी उकडीच्या करंज्या रेसिपी बघूया. सारणासाठी 1 वाटी ओलं खोबरं आणि अर्धा वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे. हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स चांगल्यापैकी एकजीव करूया. गूळ आता इथे पूर्ण विरघळलेला आहे. हे बघा. गॅस बंद केल्यावर सारणामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकून सगळे इन्ग्रेडियंट्स एकजीव करून घेऊया. सारण तयार झालेलं आहे. आता पारीची तयारी करूया. त्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये पाव चमचा मीठ मिसळून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की पाण्यामध्ये 1 वाटी तांदूळ पीठ टाकायचे आहे आणि त्याची आपल्याला उकड तयार करून घ्यायची आहे. उकड झाकण ठेवून 2 सेकंदासाठी शिजवून घेऊया. तांदूळ उकड आता तयार झालेली आहे. आता उकड मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायची आहे. गरम उकडीवरती थंड पाणी शिंपडून पीठ गरम असतानाच आपल्याला चांगल्यापैकी मळून घ्यायचं आहे. पीठ आता चांगल्यापैकी मळून झालेलं आहे. आता पिठाचे 3 समान भाग करून घेऊया. पिठाचा 1 भाग सफेद ठेवून 2 भाग आपल्याला रंगीत तयार करून घ्यायचे आहेत. पिठावरती कलर आहे त्यावर 2 थेंब पाणी टाकून ते पीठ आपल्याला रंगीत तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे इथे 2 रंगीत पिठं तयार करून घेतलेले आहेत. आता तिन्ही पिठांचे 3 समान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तिन्ही गोळे सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि तिन्ही गोळे तिरंग्याच्या रंगाप्रमाणे एकावर एक ठेवून ते सुक्या पिठामध्ये लाटून घ्यायचे आहेत. ही पोळी आपल्याला जाड लाटायची आहे. पोळी लाटल्यावर त्यावर झाकण ठेवून त्याची पुरी तयार करून घ्यायची आहे. ही पहा, तिरंगी पुरी तयार झालेली आहे. पुरीच्या कडेला चारी बाजूने पाणी लावा म्हणजे ती करंजी आपल्याला चिटकवता येईल. पुरीवरती सारण ठेवून त्याची करंजी तयार करून घ्यायची आहे आणि ती करंजी फुटू नये यासाठी ती कापून घ्यायची आहे. बघा किती सुंदर तिरंगी करंजी तयार झालेली आहे. करंज्या स्टीम करण्यासाठी भांड्याला तेल लावून घेऊया. करंज्या वाफेमुळे फुटू नये यासाठी पाण्यामध्ये डीप करून त्या आपण स्टीम करून घेत आहोत. करंज्या कुकरमध्ये मीडियम गॅसवरती 15 मिनिटासाठी स्टीम करून घेतलेल्या आहेत. तिरंगी उकडीच्या करंज्या तयार.